तर फ्रेंड्स मी इथं चार्ट दाखवतो. ठीक आहे. तर इथं काय झालेलं आहे, मार्केट हे जे आहे, हा जो मार्केट आपला विकलीचा जो झोन होता आणि प्रिव्हियस हाय जे मार्केटने मारलं होतं, प्रिव्हियस हाय जो मार्केटने मारला होता तिथे एक सप्लाय झोन बनला होता. त्या सप्लाय झोनवरच आता मार्केट होर करत आहे. ठीक आहे. डेलीमध्ये जाऊया आपण. तर हा सप्लाय झोन मार्केटचा हा बनलेला होता. ठीक आहे, डेलीमधला. तर त्याला कमी टाईम फ्रेममध्ये करत चाललो आपण, तर हा 4 आवरमध्ये सप्लाय झोन हा होता. ठीक आहे. तर याला व्यवस्थित मार्क जर केलं तर सप्लाय झोन हा 4 आवरमधला हा होता. त्यानंतर याला 125मध्ये टाईम फ्रेम तुम्ही डाऊनग्रेड करत गेले तर तुमचा सप्लाय झोन हा झोन सप्लाय झोन म्हणून इथं काम करू शकतो. ठीक आहे. हा सप्लाय होता. बट आता मार्केटने काय केलं आहे, आता मी इथं 25 मिनिटमध्ये याला टाईम डाऊनग्रेड करतो आहे. तर टाईम डाऊनग्रेड केल्यानंतर हा सप्लाय झोन आपला कुठून येतो आहे, तर हा सप्लाय झोन आपला जवळपास या झोनपासून येतो आहे. ठीक आहे. या झोनपासून आपला सप्लाय झोन येतो. ओके. तर आता इथं 15 मिनिटामध्ये गेलो मी. 15 मिनिटच्या टाईम फ्रेममध्ये जर गेलो तर 15 मिनिटच्या टाईम फ्रेममध्ये आपल्याला काय दिसतं इथं, तर मार्केटने इथे एक कॅन्डल बनवायला सुरुवात केली की जी की अप ट्रेंड आपल्याला इंडिकेट करते की मार्केट इथून वरती जाऊ शकतं. ठीक आहे. हे आपल्याला इथं इंडिकेट करते. सपोज हा इथला एवढा झोन आहे, मार्केट इथं वरती गेलेलं आहे, तर असं कन्सिडर कधीच नाही करायचं की मार्केट इथून खालीच पडेल. तर मार्केटनं एवढी कॅन्डल बनवली असं समजून घ्या. ठीक आहे. इथं असं ॲझ्युम करा की मार्केटने एवढी कॅन्डल बनवली. ठीक आहे. तर आपल्याला इथं जर मार्केट इथं सपोर्ट घेताना दिसतंय या लाईनला, तर आपल्याला या लाईनला मार्केट सपोर्ट घेताना दिसतंय, तर मार्केटने याचा ब्रेकआउट करू द्या पहिले. ठीक आहे. याचा ब्रेकआउट झाल्यानंतर मग रिट्रेसमेंट जर आली आणि मार्केट वरती निघालं तर आपण इथं बाय करू शकतो. ऑलवेज जेव्हा मार्केट हे गॅप अप ओपन होतं किंवा गॅप डाऊन ओपन होतं, दिवसभर मार्केट हे रेंज बाउंड चालत असतं. ठीक आहे. हा आपल्या निफ्टीचा रूल आहे. आणि आपल्यात नाही, सगळेच मार्केट असे आहे की जे फक्त 80% टाईम फक्त हे रेंज बाउंडच चालत असतं. फक्त 20% टाईम हे ट्रेंडिंग चालत असतात. म्हणून इंडियन मार्केट असो किंवा वर्ल्डमध्ये कोणतंही मार्केट असो, हे मार्केट कधीच ट्रेंडिंग चालत नसल्यामुळे रिटेल ट्रेडर ऑलवेज त्यामध्ये नुकसान करतात आणि त्याच्यामध्ये लॉसेस करून त्याच्यामध्ये सस्टेन करू शकत नाही. म्हणून आपल्याला इम्पॉर्टंट काय असतं की मार्केटमध्ये आपल्याला रेंज बाउंड सेशनमध्ये ट्रेड करता आले पाहिजे. ट्रेंडिंग सेशन फार कमी भेटतात. रेंज बाउंड सेशनमध्ये आपल्याला मार्केटला ट्रेड करता आलं पाहिजे, तर आपण मार्केटमध्ये सस्टेन करू शकतो. ही रिॲलिटी आहे, रिअल फॅक्ट आहे. मार्केटमध्ये 96% लोक इंडियाचे हे मार्केटमध्ये पैसा लॉस करतात. त्याचं कारण फक्त एवढंच आहे की मार्केट रेंज बाउंड चालतं. ठीक आहे. तर आता हा 5 मिनिटाचा झोन आहे. या 5 मिनिटाच्या झोनमध्ये मला इथं असं दिसतंय की आपण इथून एक पुट बाय करू शकतो. ठीक आहे. तर ब्रेकडाऊन डाऊन साईडला आहे. ठीक आहे. एक मिनटं. तर आपल्याला इथं काय दिसतंय, इथं मार्केटनं जर बघितलं तर इथं एक ब्रेकआउट खाली डाऊन साईडला दिसतोय, जो की इंडिकेट करतो मार्केट फॉल होईल. बरं का. बट इट इज नॉट ट्रू. आपण जर पी सी आर व्हॅल्यू बघितली आता, तर पी सी आर व्हॅल्यू आता जी मॉर्निंगला 9:34ला जी होती पी सी आर व्हॅल्यू 3.91 होती आणि आता 2.51 आहे. म्हणजे पी सी आर असं इंडिकेट करतोय जे मार्केटमध्ये जे आता करंटली ॲक्टिव्ह जे सेलर आहेत, म्हणजे पुट पुट सेलर आहे, त्यांची संख्या कमी होत चाललेली आहे. ठीक आहे. आणि असं ज्यावेळेस होईल त्यावेळेस मार्केट फॉल होण्याचे चान्सेस आणखीन कमी होत चालतात. मार्केट वरती जाण्याचे चान्सेस वाढत जातात. ठीक आहे. बघूया काय होतं आहे. ठीक आहे. आपल्याला पी सी आर पण लक्षात ठेवणं आहे. पी सी आर जेव्हा आणखी कमी होत जाईल त्यावेळेस मी इथं अप साईडला जर ट्रेड भेटला तर तो मी इथं पेपर ट्रेडमध्ये करेल आणि तो आपण व्हॉट्सअप चॅनलला बघूया आज. ठीक आहे. तर हा निफ्टीचा 23,100चा सी आहे. ठीक आहे. म्हणजे कॉल आहे. 23,100चा सी जो आहे त्याची प्राईस चालू आहे आता इथं आपल्याला दिसते ₹302. ठीक आहे. ही प्राईस दिसते आपल्याला ₹302. या सीईची प्राईस चाललेली आहे आता करंटली. ठीक आहे. तर आपण काय करणार, इज इक्वल टू 302 इंटू, आता याला पैसे खूप लागतात तरी इथं मी 100 क्वांटिटी ॲड करतो. ठीक आहे. 30,000 लागतील एक आपल्याला 100 क्वांटिटी ट्रेड करायला.
तर मी इथं हे करतो 30,430, 30,430. ठीक आहे. तर आता करंटली मी याच्यामधून सपोज आपण आता मला इथं चार्टवर दाखवतो मी. ठीक आहे. तर चार्टवर मला ब्रेकआउट होताना दिसतोय कुठं वरती. ठीक आहे. तर आणि पी सी आर पण इंडिकेट करतोय काय मार्केट वरती जाईल. ठीक आहे. आणि माझं इथं सपोर्ट लेवल जे आहे स्टॅटिक, तिथं पण मार्केटनं सपोर्ट घेतलेला आहे. तर एक कॅन्डल इथं क्लोज झालेली आहे. तर माझ्या हिशोबाने मार्केट इथं वरती जायला पाहिजे. तर मग मी इथं आता 30,275 आहे. ठीक आहे. तर 31,460 झाला. ठीक आहे. तो वाढत गेला आपल्याला कळता कळता. सो मी इज इक्वल टू 30,000 मायनस हे 31,000. हां. तर आता मी इथं कॉल बाय केलं सपोज. ठीक आहे. तर इथं कॉल बाय केलेलं आहे. तर आपण बघू आता मार्केट कसं वरती जातं आणि इथं आपल्याला कॉलमध्ये कसा प्रॉफिट येतो. ठीक आहे. म्हणून मी सांगतो मार्केटच्या विरुद्ध दिशेला कधीच जायचं नाही. मार्केट ज्या दिशेला तुमचं गॅप अप ओपन हो काही हो, मार्केट हे तुमच्या ट्रेंडिंग साईडला ट्रेड करेल ऑलवेज. हे बघा मार्केट वरती निघालं. ठीक आहे. आणि तुमचं टार्गेट काय राहील, टार्गेट तुम्ही टार्गेट याच्या 50% ठेवा फक्त. ठीक आहे. हे 50% ठेवा. मार्केटची गॅरंटी नाही इथपर्यंत जाईल. आलं का लक्षात? तर बघूया, थोडा मिनिमाइज करतो. तर आपलं आता 1230 रुपये प्रॉफिट चालू आहे आपल्या या कॉलमध्ये, बरोबर. तर चार्ट पण दाखवतो मी, साईड बाय चार्ट पण बघू. ठीक आहे. तर हा चार्ट आहे आणि साईडला आपलं प्रॉफिट पण दिसतंय. ठीक आहे. ठीक आहे. तर 809 रुपये प्रॉफिट चालू आहे. व्हॉलेटिलिटी इतकी खतरनाक आहे मार्केटमध्ये, खूप डेंजरस व्हॉलेटिलिटी आहे याच्यामध्ये. ट्रेड करणं खूप डिफिकल्ट आहे. त्याच्यामुळं मी आता सध्या ट्रेड नाही करत आहे त्याच्यामध्ये. आलं का लक्षात? वी आर ऑलवेज विनर. म्हणजे मॅक्झिमम टाईम वी विल बी विनर. ठीक आहे. कारण आपण विरुद्ध दिशेला काम नाही करायचं कधी मार्केटमध्ये. ठीक आहे. तर इथं 1500 रुपये आपलं प्रॉफिट झालेलं आहे. ठीक आहे. आपलं टार्गेट काय आहे, डेली 10% कॅपिटलवर रिटर्न. आपण इथं 30,000 रुपये लावले, 31,000 रुपये. तर आपलं काम आहे, आपलं जेव्हा 3,000 रुपये याच्यात निघतील त्यावेळेस आपण निघून जाणे इथे. तर 2,000 रुपये आपल्याला आलेलं आहे इथं प्रॉफिट. ओके. तर ही गोष्ट आहे, ही गोष्ट फार इम्पॉर्टंट आहे. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला कधी ट्रेड नाही करायचं. ओके. तर मार्केट किती पण सांगत असेल तुम्हाला मी खाली जाईल, मार्केट खाली नाही जाणार, मार्केट वर जाईल. ओके. ते भले किती गॅप अप हो काही हो, तर तुमचं काम आहे. आणि या दिवसांमध्ये मार्केटमध्ये 3,000चं सुद्धा टार्गेट नाही ठेवायचं तुम्ही. म्हणजे तुम्ही 31,000 जर तुम्ही इथं लावले असतील, तर तुम्ही इथं 2500, 2700, 2800 वर तुम्ही इथं निघून गेलं पाहिजे, या मताचा मी आहे. ठीक आहे. तर तुम्ही मार्केटमध्ये चांगलं व्यवस्थित सस्टेन करायचं असेल ना तुम्हाला, तर ही गोष्ट फार इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तर इथं 5 मिनिटाचा मी चार्ट लावतो. 5 मिनिटाच्या चार्टमध्ये बघा मार्केट कसं वरती जाते. ओके. हे हे मी मुद्दामून रेकॉर्ड करतोय कारण भीती तयार झाली आहे का, ट्रेड करताय का नाही, प्रॉफिट होतंय का नाही, हे होतंय ते होतंय का नाही. ठीक आहे. पण मग आपल्याला लूज नाही करायचं आहे म्हणे, त्याच्यासाठी आपल्याला थोडा वेळ पण देणं आहे ना, थांबणं गरजेचं आहे. ठीक आहे. 2355 रुपये आता प्रॉफिट चालू आहे आपलं, 2500 झालं. ठीक आहे. तर बघत राहू आपण. ठीक आहे. जास्त बोलण्यात अर्थ नाही आहे. कारण इंडिया विक्सची व्हॉलेटिलिटी 20, 22, 24 असताना आणि पी सी आर व्हॅल्यू 2.5 असताना, म्हणजे पी सी आर 1.7च्या वरती पी सी आर हा ओव्हरबॉट मानला जातो. तिथं मार्केटला कधीच बाय करत नाही. अशा ठिकाणी आपण बाय करायचं धाडस ठेवतो, हीच खूप मोठी गोष्ट आहे. पी सी आर व्हॅल्यू आता 2.51 आहे. म्हणजे मार्केट खूप ओव्हरबॉट झालेलं आहे असं तो दाखवतोय. तरी पण अशा वेळेस माणसाला काय करायचं आहे हे समजणं फार इम्पॉर्टंट असतं आणि ते आपल्याला समजतं, हे आपलं नशीब. ठीक आहे.
आता हे मला एक गोष्ट सांगायची फक्त याच्यात, की थोडा संयम आणि विश्वास ठेवणं फार इम्पॉर्टंट आहे. थोडे दिवस मी थांबतोय ट्रेडिंगसाठी तर त्याला काहीतरी कारण आहे, या गोष्टीसाठी मी थांबतोय बस. मी लाईव्ह ट्रेड करतोय, हा काही असं फसवा-बिसवा नाही आहे. तुम्ही बघा, आता लाईव्ह पण बघू शकता की मार्केटनं कसं रिॲक्ट केलंय. आता मी रेकॉर्डिंग करतोय, लाईव्ह नाही आहे. व्हॉट्सॲपला लाईव्ह नाही करता येते. तर मी आपलं 3,000च्या टार्गेटपर्यंत पोचलेलो आहे. तर ठीक आहे, 2885 रुपये झाले. तुम्ही ते 31,000 लावले, त्याच्यावर तुम्हाला 3,000 रुपये टार्गेट घ्यायचं आहे. हे बघा, 3200 रुपये टार्गेट आपलं आलेलं आहे. ठीक आहे. तर मी आता हा व्हिडिओ इथं स्टॉप करतो आणि हा मी आता व्हॉट्सॲपला टाकतो. तुम्ही बघा आणि त्याच्यावर मला रिप्लाय द्या. थोडा विश्वास ठेवा, थोडा वेळ द्या मला, बस.